नमस्कार मित्रांनो, आज आहे 25 मे 2024 वार शनिवार। मित्रांनो, राज्यात मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा असताना बंगालच्या उपसागरातील रेमल चक्रीवादळ लवकरच तीव्र रूपाने दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने नुकतीच सांगितलेली आहे। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे आणि त्यामुळे त्याचं आधी डिप्रेशन आणि नंतर डीप डिप्रेशनमध्ये रूपांतरण झाले आहे व आता सध्या स्थितीला डीप डिप्रेशनही अधिक जास्तीने तीव्र झाले आहे। भारतीय हवामान विभाग कोलकाता येथून डॉक्टर सोमनाथ दत्त यांनी सांगितले की रविवारी 26 मे सकाळी सायक्लोनिक स्टॉर्म म्हणजेच चक्रीवादळ निर्माण होणार आहे। त्याचप्रमाणे 26 मेच्या रात्री या चक्रीवादळाचे रूपांतरण अधिक तीव्र होईल व 26 मेच्या रात्री चक्रीवादळाचा वाऱ्याचा वेग हा ताशी 110 ते 135 किलोमीटरचा असू शकतो आणि या चक्रीवादळाचा थेट फटका बांगलादेश व पश्चिम बंगालच्या काही भागांना बसू शकतो आणि याच पार्श्वभूमीवर मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देखील भारतीय हवामान विभागाने दिलेल्या आहे। मित्रांनो, राज्यात येत्या काही दिवसात मान्सून भारताच्या भूमीवर दाखल होईल अशी अपेक्षा आहे आणि या चक्रीवादळाचा मान्सूनच्या आगमनावर सध्या तरी काही परिणाम झाला नसल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे। मित्रांनो, अगदी छोटीशी अपडेट मान्सूनच्या पावसाविषयी घेऊन आलो होतो। या ठिकाणी नेहमीच तुम्हाला नवनवीन माहिती मिळत असते, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।